हिवाळ्यासाठी खास शरीराला ऊर्जा देणारे आज आपण लेमन कोरिअंडर सूपची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या या ठिकाणी या सूपसाठी घेऊ शकता. एक पातळ स्लरी आपल्याला तयार करायची आहे. त्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिसळून अशी पातळ स्लरी तयार करायची आहे. लगेचच सूप बनवायला घेऊया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला व्हेजिटेबल स्टॉक बनवावा लागणार आहे. तर इथे मी बटर घेतलेलं आहे. तर छोटे-छोटे 4 क्यूब घेतलेले आहे. इथे तुम्ही तेल वापरलं ना तरीही चालेल. पण बटरमुळे ह्या सूपला खूप छान अशी टेस्ट येते. जर शक्य झालं ना तर बटरच वापरा. तर बारीक आपल्याला लसूण आणि आलं काही मिनिटासाठी या बटरवरती परतवून घ्यायचं आणि ज्या भाज्या आपण बारीक कट करून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला यामध्ये छान काही मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे. आता आपल्याला व्हेजिटेबल स्टॉक बनवायचा आहे ना, इथे तुम्ही भाज्या थोड्याशा मोठ्या आकारात कट केल्या ना तरीही चालेल, कारण नंतर आपण ह्या भाज्या काढणार आहोत. त्यातच आपल्याला पाव चमचा काळी मिरी पावडर आणि पाव चमचा आपल्याला जे मिक्स्ड हब असतात ना ते टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मिक्स्ड हबमुळे खूप छान अशी टेस्ट येते. असेल तर नक्की वापरा, नसेल तर काहीच हरकत नाही. त्यानंतर 2 ग्लास पाणी टाकलं आणि छान खळखळून आपल्याला ह्याला उकळी काढायची आहे. उकळी आल्याच्या नंतर आपल्याला हा जो स्टॉक आहे हा चाळणीने गाळून घ्यायचा आहे. तर हा प्लेन स्टॉक आपला व्हेजिटेबलचा भाज्यांचे जे पाणी आहे ते तयार झालेलं आहे. फोडणी देऊन घेऊया. तर हे पाणी पुन्हा एकदा आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं दाटसर व्हावं याकरता आपण सुरुवातीला जी स्लरी तयार केलेली होती कॉर्नफ्लॉवरची ती टाकायची आहे. आता हे घट्ट किती पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही ही स्लरी मिसळू शकता आणि छान खळखळून उकळी आणायची आहे पुन्हा एकदा आणि सगळ्यात शेवटी गॅस बंद करायच्या वेळेला यामध्ये कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. तर इथे आपलं मस्त असं लेमन कोरिअंडर सूप इथे पिण्यासाठी रेडी आहे.